नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीचा काही लोकांनी अक्षरशः धंदा बनवून ठेवलेला आहे का? याचं नेमकं कारण काय आहे? शिक्षक भरतीची नेमकी वस्तुस्थिती काय आहे? किती जिल्ह्यांमध्ये रोस्टरची तपासणी पूर्ण झालेली आहे आणि किती जिल्ह्यांची रिक्त आहे म्हणजे बाकी आहे? समायोजन आणि पदोन्नतीची प्रक्रिया किती जिल्ह्यांमध्ये सुरू आहे? ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय शिक्षक भरती सुरू होऊ शकते काय? समायोजन नाही झालं, पदोन्नती नाही झालं तर रोस्टर तपासणीचं काम कशा पद्धतीने थांबू शकते? त्याच्यावरती काही परिणाम पडू शकतो का? ॲड जनरेट करायला आणखी वेळ वाढवून दिला जाऊ शकतो का? आणि कोणत्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अद्याप एकही जागा नाही आहे, या सगळ्यांसंदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. प्रथमतः शिक्षक भरतीचा धंदा ज्या लोकांनी बनवलेला आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड राग आहे. कारण की अद्याप किती रिक्त जागा येतील याची माहिती नाही. अनेक दिवसांपासून एवढ्या जागा येतील तेवढ्या जागा येतील अशा पद्धतीने अक्षरशः खोट्या धादांत चुकीची माहिती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. रोस्टर तपासणीचं काम जर आपण 2-3 जिल्हे सोडले तर इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये रोस्टर तपासणीचं काम झालेलं नाही आहे. पुणे जिल्हा, गोंदिया जिल्हा आणि आणखीन एक जिल्हा आहे की ज्यामधल्या जिल्हा परिषदांचं रोस्टर तपासणीचं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु अन्य ठिकाणच्या रोस्टर तपासणीचं काम हे पूर्ण झालेलं नाही आहे. आणि हे फक्त जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती आहे. संस्थांच्याबद्दल तर आणखीन काहीच माहिती त्या ठिकाणी नाही आहे. जर मग जिल्हा परिषद शाळांचं रोस्टर तपासणी पूर्ण झाली की नाही हे आपल्याला माहिती नाही आहे, संस्थांची माहिती नाही आहे, तर मग आपण रिक्त पदांचा आकडा सांगू शकतो का? तर नाही सांगू शकत. मग शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते का? नाही सुरू होऊ शकत. बरं, पुढचा एक महत्त्वाचा फॅक्टर, बाकीच्या ज्या आता जिल्हा परिषद राहिलेल्या आहेत, तीन सोडून म्हणजे तिघांचं रोस्टर तपासणी झालेली आहे. तिघांच्या व्यतिरिक्त जेवढ्या काही जिल्हा परिषदा आहेत त्या ठिकाणी रोस्टर तपासणीची प्रक्रिया का थांबलेली आहे? तर असं सांगितलं जात आहे की 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे पदोन्नती आणि दुसरं म्हणजे समायोजन. आता जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत रिक्त जागा किती आहेत हे कळत नाही. रिक्त जागा किती आहेत त्यानुसार मग ते रोस्टर तयार होतं. रोस्टर तयार झाल्याच्या नंतर ते तपासल्या जातं. तपासल्याच्या नंतर मग ते विषयनिहाय तपासल्या जातं. त्याची पुन्हा व्हेरिफिकेशन होतं आणि मग त्यानंतर ॲड जनरेट होते आणि पवित्र पोर्टलला ती खऱ्या अर्थानं दिसायला लागते आणि संस्था किंवा जी आस्थापना आहे त्यांना ती डाउनलोड करता येते. मग ही सगळी प्रक्रिया प्रोसेस सध्या सुरू आहे का? तर बिलकुलच नाही आहे. एक प्रकारे थंड बस्त्यामध्येच पडलेली आहे. कारण की अनेक जिल्ह्यामध्ये समायोजनाची प्रक्रिया इतक्या किचकट पद्धतीने सुरू आहे की विचारू नका. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पदोन्नतीच्या संदर्भामध्ये तर सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार केंद्रप्रमुख असतील किंवा माननीय मुख्याध्यापक यांची पदोन्नतीचा प्रश्न असेल तर त्या दोन्ही प्रश्नांना त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये ही केस असल्या कारणामुळं त्यासोबतच केंद्रप्रमुख जी भरती प्रक्रिया आहे तिलासुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असल्या कारणामुळं या दोन्ही प्रोसेस प्रचंड काय म्हणतात की संथ पद्धतीने सुरू आहेत. मग जर या ठिकाणी पदोन्नती झाली नाही, समायोजन झालं नाही तर मग शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरूच होणार नाही. आणि राहिली गोष्ट पदोन्नतीमुळं वाढीव जागा येतील असं जे काही लोक सांगत आहेत, तर कोर्टामध्ये ती केस चॅलेंज असल्या कारणामुळं तिथे सुद्धा त्याला वेळ लागू शकतो. म्हणजे त्या जागा शिक्षक भरतीमध्ये येतीलच असं नाही, परंतु रोज सकाळ संध्याकाळ दुपारी उठताना बसताना झोपताना एक एक व्हिडिओ आमच्या पदरी पडतो आणि जागा वाढणार जागा कमी होणार, शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे, आम्ही या ठिकाणी आहोत, आम्ही त्या ठिकाणी आहोत, आमची ही बॅच घ्या, आमची ती बॅच घ्या, असं म्हणून शिक्षक भरतीचा अक्षरशः धंदा काही लोकांनी म्हणजे बाजार आणि व्यापारच मांडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. शिक्षक भरती तसं पाहिलं तर किंवा शिक्षण हे क्षेत्र म्हटलं तर प्रचंड पुण्याचं अतिशय पवित्र असं क्षेत्र आहे. परंतु ह्या क्षेत्राला देखील गालबोट लावण्याचं काम महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसांपासून होत आहे. आपण काल हे नीट हा जो काही पेपर फुटलेला आहे त्यावरनं बघितलेला आहे. अगदी तशाच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घालवायची, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक अपेक्षा निर्माण करायची, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करायची, ही यंत्रणा किती फुल आहे, ही यंत्रणा किती वाईट आहे आणि आम्हीच कसे चांगले आहोत असं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरवायचं आणि मग त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करायचा, स्वतःच्या बॅचेस विकण्यासाठी करायचा, असाही प्रकारचा धंदा काही लोकांनी सुरू केलेला आहे. माझी अभियोग्यताधारकांना मनापासून कळकळीची विनंती आहे की जर खरंच हे सगळेजण गोष्टी करत होते तर मग आता आजची 20-21 तारीख आहे, इतक्या दिवसांपर्यंत फक्त आणि फक्त 3च जिल्ह्यांचं रोस्टर कसं काय पूर्ण झालं किंवा 3च जिल्ह्यांची त्या ठिकाणी रोस्टर तपासणी कशी काय झाली? ॲड जनरेट झालेला नाही आहेत, फक्त रोस्टर तपासणी झालेली आहे. मग हे कसं काय शक्य आहे? मग हे एवढे दिवस काय करून राहिले होते? आणि ह्या प्रोसेसला आता जर 20-21 दिवसामध्ये फक्त 3च जिल्ह्यांचं रोस्टर पूर्ण आहे अशी माहिती मिळत आहे, तर मग बाकीच्या सगळ्या नगरपालिकेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, स्थानिक म्हणजे त्याच्यानंतर खाजगी आस्थापनेच्या शाळा, अंशतः अनुदानित शाळा
ह्या सगळ्यांची रोस्टर तपासणी होऊन ते ॲड जनरेट होतील कधी? आणि हा जो काही 9 दिवसांचा कालावधी बाकी आहे, या 9 दिवसांमध्ये हे सर्व होणार आहे का? नाही होणार आहे. मग तुम्ही अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये वारंवार खोटी माहिती का पसरवत आहात? का त्यांच्या भावनासोबत खेळत आहात? त्यांना खरी वस्तुस्थिती काय आहे? किती वेळ या प्रक्रियेसाठी लागू शकतो? हे खरं सांगा ना. मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्या ठिकाणी 30 मेपर्यंत जरी ही तारीख दिलेली असेल तरीसुद्धा आणखी 15 दिवसाचा कालावधी हा वाढून मिळू शकतो. तर त्यावरती आमच्यावरती भडीमार करण्यात आला, टीका करण्यात आली आणि असं सांगण्यात आलं की सर तुम्ही निगेटिव्ह बोलता आणि तुम्हाला असं वाटतं की शिक्षक भरती वेळेवर होऊ नये. परंतु आजची परिस्थिती काय आहे हा प्रश्न मला त्या अभियोग्यताधारकांना सुद्धा विचारायचा आहे की जे त्या ठिकाणी सातत्याने आम्हाला निगेटिव्ह म्हणून घोषित करत होते. आज जे पॉझिटिव्ह होते त्यांना जाऊन विचारा बरं, आज शिक्षक भरतीची नेमकी परिस्थिती काय आहे? स्वतःची बॅच विकण्याकरता जर तुम्ही विद्यार्थ्यांना वारंवार खोटी माहिती देत असाल तर हे प्रचंड चुकीचं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. काही लोकांना हा व्हिडिओ टाकल्यानंतर खटकेल, काही जणांचे फोनही मला येतील, पण मी त्या फोननाही घाबरत नाही आणि काहीच नाही. परंतु मी सर्वांना विनंती करतो, विशेषतः अभियोग्यताधारकांना, की तुम्ही भावांनो त्या ठिकाणी वस्तुस्थिती काय आहे त्याच्यावरती भरोसा ठेवा आणि इतर कोणाचंही मार्गदर्शन घेतल्यापेक्षा जो व्यक्ती स्वतः पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सिलेक्ट झालेला आहे त्याला विचारा. आता नांदेड जिल्ह्यामध्ये जागाच नाही आहे अशी माहिती मिळत आहे. त्या ठिकाणी जर पदोन्नती झाली नाही आणि पदोन्नतीची जर प्रक्रिया पूर्ण पार पडली नाही तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची जागाच नाही अशी माहिती सध्या मिळत आहे. याबद्दल या लोकांचं काय मत आहे? काय करणार आहात तुम्ही त्या ठिकाणच्या जागा वाढवण्यासाठी? संच मान्यतेमध्ये विद्यार्थीच नसले तर तुम्ही त्या जागा वाढवणार कशा काय? ठीक आहे, त्या ठिकाणच्या जागा कशा ना कशा पद्धतीनं येतीलच भविष्यामध्ये, परंतु बाकीच्या पद्धतीचं काय आहे? म्हणून माझी अभियोग्यताधारकांना देखील विनंती आहे की तुम्ही ॲड जनरेट करायला त्या ठिकाणी डेफिनेटली 15 दिवसांचा अधिकचा वेळ मिळणार आहे. या वेळेमध्ये तुम्हाला मॅक्झिमम जागा ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कमी येतील आणि जागा जास्त येतील त्या म्हणजे संस्थांच्या, खाजगी व्यवस्थापनांच्या, अंशतः अनुदानित शाळांच्या. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मुलाखतीची चांगली तयारी करा. आपलं सिलेक्शन विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये होईलच या भाबड्या अपेक्षेवर ज्यांना जास्त मार्क आहेत ते सुद्धा बसू नका. जी खरी परिस्थिती आहे तीच तुम्ही स्वतः जाणायला शिका. आता तुम्ही काय पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये नाही आहात, लहान आहात का तुम्ही? नाही आहेत. तुम्हाला खरं काय खोटं काय, आपल्या हिताचं काय आपल्या अहिताचं काय हे तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे. त्यावरती तुम्ही सखोल पद्धतीने विचार करायलाच पाहिजे. शिक्षण क्षेत्रामधल्या किमान 5-10 लोकांचं तुम्ही या संदर्भामध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. यूट्यूबच्या व्हिडिओवरती भरोसा ठेवू नका. मी सुद्धा जरी तुम्हाला सांगतोय तर यावरती देखील तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. ही माझी तुम्हाला पहिल्या दिवसापासून, पहिल्या व्हिडिओपासून, पहिल्या क्षणापासून त्या ठिकाणी कळकळीची विनंती राहिलेली आहे. तुम्हाला फक्त चुकीची माहिती काही लोक देत आहेत आणि ती चुकीची माहिती ऐकताना, कारण की मी त्या शिक्षण व्यवस्थेचा भाग आहे आणि किती प्रक्रियेला किती वेळ लागू शकतो हे मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. म्हणून ते ज्यावेळेला सांगतात तर अशी तळपायातली आग मस्तकात जाते, कारण की ज्याची जळते त्याला कळते. काही विद्यार्थ्यांना यांचे सकाळ संध्याकाळ तोंड बघून अक्षरशः मला मागे वाटत होतं फक्त BP आणि शुगर सुरू होईल. परंतु सध्याची परिस्थिती पाहता असं वाटतं की विद्यार्थ्यांना सकाळ दुपार संध्याकाळ यांचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय संडाससुद्धा येत नसेल. म्हणजे सकाळी या सरचा व्हिडिओ पाहू द्या, दुपारी ह्यांचा व्हिडिओ पाहू द्या, संध्याकाळी टोपीवाल्या सरचा व्हिडिओ पाहू द्या. म्हणजे जेणेकरून आमच्या ग्रामीण भागामध्ये तसं होतं की एक आजोबा असायचे, त्यांना बिडी पिल्याशिवाय संडासच व्हायची नाही. तसं शिक्षक भरतीच्या मुलांना काही विद्यार्थ्यांना तर इतके ॲडिक्शन झालेले आहे की बस दिवसातून 3-4 व्हिडिओ पाहिल्याशिवाय आम्हाला झोप यायची नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. स्वतःची मानसिकता आणि स्वतःचं मानसिक भान या पूर्ण प्रक्रियेमध्ये गमावून बसू नका, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. जी वस्तुस्थिती आहे ती ॲक्सेप्ट करायला आपण सर्वांनी सुद्धा शिकलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटते. खूप खूप धन्यवाद.